नमस्कार. आज आपण बघणार आहोत की नवीन फिश टँकचा सेटअप कसा करायचा. आता आपण नवीन फिश टँक घेतलेला आहे. आपण जुन्याच्या आधी काचेचे फिश टँक वापरायचो, त्यापेक्षा आपण एक स्टेप अपग्रेड केलेली आहे फायबरमध्ये. या फिश टँकचा एक बेनिफिट असा राहतो की तुम्ही कुठलाही अँगलने बघितला तर तो कर्व फिनिशिंग मध्ये असतो. तुम्हाला कुठं कुठं पेस्टिंग वगैरे दिसणार नाहीये. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, लोकांना लो मेंटेनन्स फिश टँक हवे असतात, तर त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट ऑप्शन तो आहे की संपूर्ण पाणी फिल्टरचं पाणी टँकचं वरती येतं, फिल्टर होऊन परत खाली जातं. तुम्हाला फक्त वरच्यावर एक स्पंजची प्लेट वॉश करायची आहे, एवढाच तुमचा मेंटेनन्स राहणार आहे. 8 दिवसात एकदा तुम्ही वॉश केलं की महिनाभर तुमचा टँक साफ राहणार आहे. आता आपण बघूयात यामध्ये आपल्याला ॲक्सेसरीज काय काय आल्या आणि कसं कसं असेंबल करायचं ते. फिल्टरचा तुम्हाला यामध्ये ॲक्सेसरीज आलेले आहेत. 3 पाईप आलेले आहेत, एक एल्बो आहे, एक मोटर आलेली आहे, जेणेकरून ती पाणी वरती खेचेल, क्लीन करून परत खाली पाणी सोडेल. हे आता आपण असेंबल करून दाखवतो मी तुम्हाला. खूप सोपं आहे असेंबलिंग आहे याचं. इथं टॉपला फिल्टर लावणार आहे आपण. इकडून आपला स्प्रे ऑक्सिजन मशीनचा येणार आहे. हे पाणी वरती जाण्यासाठी एक वरती आपण एल्बो लावलेला आहे, ज्यामध्ये एल्बो टाकून हा पाईप बेंड झालेला आहे इथं. ठीक आहे, या होल्स मधनं पाणी पडणार आहे खाली फिल्टर मध्ये. इथनं पाणी वरती खेचणार आहे ते. आणि ही जाळी अशा करता दिली आहे की मासा मध्ये येऊन अडकायला नको, याकरता त्यांनी जाळी त्याच्यामध्ये दिलेली आहे. हे हवेतला ऑक्सिजन कॅच करण्यासाठी हा आपण पोर्शन बाहेर ठेवणार आहे. खूपच सिंपल असं आहे. हा फिल्टर इथं आपण लावून घेतलेला आहे व्यवस्थित. हा एल्बो आपण वरच्या साईडला दिलेला आहे. हे ऑक्सिजन मशीनचा पाईप यातनं बाहेर काढायचा आहे, वायर बॅक साईडला टाकून द्यायची, म्हणजे कुठं मध्ये अडकणार नाही. ओके, फिल्टर आपला लावून झालेला आहे. आता पुढची प्रोसेस आपण काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा टँक एक थोडंसं अर्धा पाणी टाकायचं, व्यवस्थित विसळून घ्यायचं. बरेच दिवस ट्रान्सपोर्ट मध्ये असतो, धूळ वगैरे तुम्ही व्यवस्थित वॉश करून घ्यायची. एकदा हलक्या हाताने फक्त वॉश करा, कुठलाही स्क्रबर वगैरे वापरू नका जेणेकरून स्क्रॅचेस पडतील. असं नॉर्मल पाण्याने वॉश करायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की याला आपण कुठल्याच प्रकारचं साबण किंवा केमिकल वापरणार नाहीये. हे तुमचं वॉश केलेलं पाणी टाकून द्यायचंय. ठीक आहे, आता तुमची फायबर ग्लासची पूर्ण क्रिस्टल क्लिअर झालेली आहे. ओके, यानंतर आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहे. अर्ध्या लेवल पर्यंत पाणी भरलेले आहे आपण. याच्या पुढची स्टेप आपण घेणार आहोत. खाली आता बॉटमला आपण रंगीत स्टोन टाकायचे. स्टोन शक्यतो सिलेक्ट करताना ब्लॅक सिलेक्ट करा. याचा तुम्हाला उपयोग असा होईल की ब्लॅक स्टोन मध्ये माशांची घाण जास्त दिसून येत नाही आणि मासे आणि तुमचं जे डेकोरेशन आहे ते जास्त हायलाइट होतं. फक्त वॉश करताना कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा साबण वापरू नका, जेणेकरून माशांवरती इफेक्ट होईल. 2दा-3दा वॉश करायला लागतील तुम्हाला. स्टोन व्यवस्थित वॉश करून घ्या, यावर डस्ट असते त्यामुळे शक्यतो वॉश करून घ्या. एक व्यवस्थित असा लेअर येऊ द्या, जेणेकरून तुम्ही जे काही प्लांट्स डेकोरेशन टाकाल ते व्यवस्थित स्टँड होईल. स्टोन टाकताना फक्त काळजी घ्यायची की संपूर्ण पाण्यात हात जाऊ द्या तळापर्यंत. वरच्यावर स्टोन सोडू नका, काचेला ब्रेक जायचे चान्सेस असतात. तर संपूर्ण पाण्याच्या आतमध्ये हात जाऊ द्यात. बॉटमला हात गेलात अलगद सोडा. शक्यतो आपण इम्पोर्टेड टँक जर तुमचा असेल तर त्याला सँड सजेस्ट करत नाही. त्याचं कारण असं आहे की संपूर्ण पाणी व्हॅक्यूम होतं
पाणी ओढून घेतं, त्याच्याबरोबर सँड आतमध्ये जाऊन मोटर खराब व्हायचे चान्सेस असतात. म्हणून इम्पोर्टेड टँकला शक्यतो आपण सँड सजेस्ट नाही करत. आता थोडेफार आपण त्यात डेकोरेशन करू, प्रत्येक जण आपापल्या क्रिएटिव्हिटीनुसार लावू शकतो. त्यात जास्त मी झाडांचे ब्राईट कलर वापरलेत जेणेकरून ते हायलाईट होतील, आणि बॉटमला मी सँड स्टोन जे वापरलेत ते ब्लॅक कलरचे वापरलेत. झाडं लावताना काळजी अशी घ्यायची की झाडांचा बेस जडपणा राहण्यासाठी एक बेस दिलेला असतो, शक्यतो कव्हर करा, तो आर्टिफिशियल लुक येणार नाही, नॅचरल लुक येईल. ऑलमोस्ट सेटअप आपला रेडी झालेला आहे. तुम्ही मी आता पाणी पूर्ण ऍड केलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला पूर्ण पाणी मी ऍड केलेले. सगळ्यात महत्वाचा एक विषय राहिला आपला हीटर. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हीटर हा 12 महिन्यातला 8 महिने हीटर लागतोच. हीटर अशा करता लावायचा की बाहेरच्या क्लायमेटचं फिश टँकसाठी काही संबंध राहणार नाही. बाहेर जरी पाऊस पडला तरी फिश टँकचं पाणी वॉर्म राहील, बाहेर थंडी पडली तरी फिश टँकचं पाणी वॉर्म राहील. 50% मासे मरण्याचं प्रमाण अशामुळे वाढतं की पाण्याचं टेम्परेचर जे अप डाऊन होतं, बाहेर थंडी पडली, पाऊस पडला, थंड पडतं पाणी, त्यामुळे मासे डल होतात. तर हीटरमुळे काय होईल, पाणी वॉर्म राहील आणि एकसारखं टेम्परेचर मेंटेन राहील. हीटर सेट करायची पद्धत तुम्हाला सांगतो. हीटरला वरती एक स्टिक असेल, विंडोमध्ये तुम्हाला दिसतील आकडे की कुठल्या टेम्परेचरला आपण सेट करणार आहोत. 1 फूट, 1.25 फूट, 1.5 फुटापर्यंत 24 ते 26 आकड्यावरती सेट करायचं आहे. लावण्याची पद्धत अशी आहे, हीटर हा जरी इलेक्ट्रॉनिक आयटम असला तो सबमर्सिबल आहे. संपूर्ण पाण्यामध्ये सबमर्ज होऊ द्या, आडवा लावा किंवा उभा लावा, काही प्रॉब्लेम नाही. ते बॅक साईडला सक्शन आहेत, फक्त प्रेस करायचं आहे. फार काहीच अवघड नाहीये, काहीच त्यात रॉकेट सायन्स नाहीये. इथं समोर तुम्हाला लाईट लागलेली दिसेल, याचा अर्थ हीटर चालू झालाय आणि वरती किती टेम्परेचर सेट केले ते दिसेल. तुम्हाला एकदा चालू करून दाखवतो. इथे लाल लाईट लागली आहे, याचा अर्थ हीटर तुमचा चालू झालाय. आता जेव्हा फिश टँकचा टेम्परेचर तो 24 ते 26 पर्यंत आणून सोडेल, तो ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होऊन जाईल. याचा अर्थ हीटर बंद पडलाय, खराब झालाय असं नाहीये. तिने जे टेम्परेचर कंप्लीट केले तेवढ्या टेम्परेचरला येऊन तो बंद पडणार आहे, डिस्कनेक्ट होणार आहे. पाणी तुमचं थंड पडलं तर ऑटोमॅटिक तो चालू होणार आहे, मॅन्युअली करायची काहीच गरज नाही. तुम्ही एकदा हीटर लावलात, तो 24 तास चालू ठेवलात किंवा कुठं गावाला जरी निघून गेलात तरी काही फरक पडणार नाही. हीटरचा एक महत्वाचा आपला पार्ट याच्यामध्ये क्लिअर झालेला आहे. संपूर्ण पाणी आपण फिलअप करून गेलेलं आहे. आता आपण बॅक साईडला आता आपल्याला जवळजवळ 3 कनेक्शन्स आहेत, एक हीटरचं, एक फिल्टरचं आणि लाईटचं. एका कनेक्शनवर 3 कनेक्शन बसणार नाही, किंवा बसले तरी पण ते वायर दिसून यायला नको, म्हणून आपण एक एक्सटेन्शन बोर्ड लावणार आहे, छोटा स्पाइक गार्ड. ठीक आहे, तुम्हाला मी पूर्ण सगळं कनेक्शन लावून दाखवतो. लावताना फक्त स्वच्छ कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या, कुठल्याच याला ओले हात लावू नका, बिना स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्या. ओके, इथं ऑलमोस्ट आपला सगळा सेटअप क्लिअर झालेला आहे. ह्या साईडला फिल्टर चालू आहे. फिल्टरचं संपूर्ण पाणी वरती येतंय, क्लिअर होऊन परत खाली पडतंय. वरती एक स्पंजची प्लेट आहे, ही फक्त नळाखाली तुम्हाला वॉश करायची आहे. एवढाच तुम्हाला मेंटेनन्स आहे. तुम्हाला स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे इम्पोर्टेड टँकचा हा सगळ्यात जास्त बेनिफिट आहे, लो मेंटेनन्स. त्याकरता आपण याला म्हणतो लो मेंटेनन्स टँक. ऑफिसेसमध्ये पण आम्ही हे सजेस्ट करतो, घरी तर हे सजेस्ट करतोच, पण ऑफिसमध्ये तेवढा वेळ नसतो करायला. तर ऑफिसेसमध्ये तुम्ही लो मेंटेनन्स टँक म्हणून इम्पोर्टेड टँक वापरू शकतात. दुसरी गोष्ट, लहान मुलं काचेचा टँक थोडा रिस्क राहते. फायबर टँक ॲज कम्पेअर टू ग्लास पेक्षा फायबर टँक टिकायला चांगले असतात, फुटत नाहीत लवकर. कोणत्याही अँगलनी बघितलं तर तुम्हाला कर्व फिनिशिंग दिसणार, कुठल्या अँगलनी क्लिअर दिसणार, ग्लास क्लिअर दिसणार. फिल्टर लावलेला आहे आपण, हीटर लावलेला आहे, खाली स्टोन टाकून घेतले आहेत. डेकोरेशन तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता. फक्त काळजी याच्यामध्ये घ्यायची, नवीन पाणी भरल्यानंतर अँटी क्लोरीन व्हाईट लिक्विड टाकायचंय. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लू लिक्विड टाकायचंय. एक 5 ते 10 मिनिटं पाणी पूर्ण रोटेशन मध्ये भरून होऊन द्यायचंय. व्यवस्थित पूर्ण रोटेशन मध्ये आलं पाणी, त्यानंतर तुम्ही फिश ऍड करू शकता. त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर क्रिस्टल सॉल्ट असेल, खडे मीठ, साधं मीठ टाकायचं नाहीये, साधं मीठनं मासे मरतात. खडे मीठ तुम्हाला कुठल्याही
किराणा दुकानामध्ये गेलात तर थोडंसं एक पाव मूठभर खडे मीठ टाका. ते ॲज अ मेडिकेटेड म्हणून काम करतं. पाण्यातलं क्लोरीनचं प्रमाण त्यामुळे कमी होऊ शकतं. खडे मीठ त्यात तुम्ही टाकू शकता. टँक लवकर सेट होईल. किंवा फिश टँकच्या दुकानात तुम्ही कुठला मासा आणला इन्फेक्टेड असेल तो ॲटोक्युअर होऊन जाण्यात पण त्यात मदत होऊन जाईल तुम्हाला. ठीक. टँक सेटअपला लावून आता 15 मिनिटं झालेली आहेत. आपण फिल्टरने पाणी पूर्ण रोटेशनमध्ये ठेवलेलं आहे. आता मी तोपर्यंत मासे मगामध्ये सोडून क्वारंटाईन करून ठेवले होते. स्टार्टिंगला मासे सोडताना खूप जास्त मासे विकत आणू नका. 3 ते 4 जोड्या बस सफिशियंट होतात. खूप जास्त गर्दी करू नका. 1 ते 1.25 फुटाच्या टँकसाठी 5 ते 6 मासे सफिशियंट. त्यांना फिरायला पण जागा मिळाली पाहिजे, त्यांना वाढायला पण जागा मिळाली पाहिजे. वेगवेगळ्या रंगाचे आता कलर व्हिडिओ म्हणून मासे मी सोडले जाते त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपला टँकचा सेटअप कंप्लीट झालेला आहे. महत्वाचं यात काय, फक्त डे 1 ला फिडिंग करू नका. एक दिवस मासा स्टार्टिंगला घाबरलेला असतो, त्या दिवशी तुम्ही खायला जरी टाकलं तरी तो खाणार नाहीये. फूड तसंच पडून राहील. फूड जर पडून राहिलं तर इन्फेक्शन होऊ शकतं.